शेतकऱ्यांसाठी 1 सप्टेंबर सकाळच्या झटपट ठळक बातम्या. प्रोत्साहनपर अनुदान जाहीर. 194 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित. वाशिम जिल्ह्यामध्ये 7 सप्टेंबरपर्यंत मुदत. महाआयटीने दिला संदेश. 1.5 महिन्यात प्रथमच दरात सुधारणा, तरीही हमी भावापेक्षा कमीच भाव. बाजार समित्यांमध्ये आवक घटली. सोयाबीनचे दर 4,500वर. गौरी गणपती उत्सव होणार गोड. 2 लाख किट वाटपांचे नियोजन. 1 सप्टेंबर पासून आनंदाचा शिधा वाटपाला होणार सुरुवात. तांत्रिक अडचणींमुळे केवायसीच्या प्रक्रियेत अडथळा. 51% नागरिकांची रेशन कार्डशी मोबाईल नंबर जोडणी पूर्ण, मात्र आधार केवायसीकडे लाभार्थ्यांची पाठ. अखेर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे होणार पंचनामे. शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. अकोट तालुक्यात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान. 2 वर्षात 7 लाख हेक्टरवरील पिकांचे 743 कोटींचे नुकसान. नैसर्गिक आपत्तीची वारंवारिता वाढते. कृषी क्षेत्राला मोठा फटका. सिंदखेड राजा तालुक्यात 22,769 शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी. खरीप हंगामातील ई-पीक पाहणी शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत करून घ्यावी. बार्शी टाकळी तालुक्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव. बळीराजा चिंतित. तालुक्यात 2,220 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा पूर्ण. शेतीला भू आधार जोडणार, विक्रीतील फसवणूक टळणार. प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रचलित. संबंधित खातेदारांचा क्रमांकही जोडला जाणार. फेब्रुवारी ते एप्रिलमधील पीक नुकसान याद्या तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण. बाधितांना 21.32 कोटी मिळाले, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रुपयाही आला नाही. उडदाला उच्चांकी डिमांड. भाव 8,700 तर सरासरी भाव 8,500 रुपये. जिल्ह्यात 7.25 लाख हेक्टरवरील खरीप पिके किडींच्या विळख्यात. सततच्या पावसाचा परिणाम. चंद्रपूरमध्ये संत्रा फळाची गळती. शेतकऱ्यांवर ओला दुष्काळाचे संकट. राज्यात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस, मात्र मराठवाड्याच्या काही भागात जोर कमी राहण्याची शक्यता. हवामान विभागाने वर्तवला अंदाज. विदर्भात मुसळधारेचा अंदाज. पुढील 5 दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. मान्सून यंदा उशिरा देशातून माघारी फिरणार. पीक काढणीच्या काळात पावसाने होणार नुकसान.